की एकाग्रता करण्यासाठी एकाग्रता करण्यासाठी हे जो आज्ञा चक्रावरती केंद्रित करा. काय करतात? आज्ञा चक्रावरती केंद्रित करतात. जेवढे पण मेडिटेशन करणारे वगैरे काय आहेत किंवा काय नाही ह्याच्याबद्दल पण मी तुम्हाला सांगा. पण सर्वात महत्त्वाचं काय की तुमचा जीव आत्माशी तुम्ही कनेक्ट कसं होता आणि कधी होता. काय जर ज्या वेळेस तुमच्याकडे कुळाचे कुळपुरुष असतील किंवा तुम्हाला कुठली दिव्य ताकद प्रसन्न असेल, दत्तगुरू असो किंवा नाथांपैकी कुठली ताकद असो, 84 सिद्धपैकी कुठली ताकद असो, नागा साधू संन्यासीपैकी कुठले असो, समजलं ना. कुठले पण दिव्य ताकद किंवा दिव्य तपस्वी शक्ती जी पण असेल तर ती काय करते माहिती आहे का? ती त्यांच्या तपफळ सामर्थ्यानुसार त्याला मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न करते. पण तो ते मार्गदर्शन घेण्याची पात्रताच घेत नाही अंगात. तर मग ते काय करतात? ते स्वप्नाद्वारे दृष्टी देत असतात, दृष्टांत देत असतात. बघ तू कोण, मी कोण आहे, बघ तू मला दाखवतात. मग ते काय होतं, आपल्याला हे घडतं ते घडतं. आपण म्हणतो अरे मला असं का घडलं, मला तसं का घडलं, मला माहिती होतं त्याचं असं होणार आहे, मला आजवरच कळलं तसं होणार आहे, बघ मला किती कळतं, मला असं कसं काय कळतं किंवा काय नाही. त्यावेळेस आपले कुळाचे किंवा आपली जी पण दिव्य दैवत ताकद असते तर हे तुम्हाला पुढे आणून दाखवत असते की मी कोण आहे, मला ओळख. ज्यावेळेस तुम्ही एखाद्या ठिकाणी जाता किंवा काय जातं तिथं तुम्हाला डायरेक्ट अंगाला शारे येतात, मुंग्या येतात. कोण आलं की तुम्हाला अंगाला शारे येणार, कोण आलं की तुम्हाला अंगाला मुंग्या येणार. तर त्यावेळेस त्या साधकांनी एक गोष्ट चेक केलं पाहिजे, त्या साधक असो किंवा साधीने, की बाबा अंगाला मला शारे का येतात. तर त्यावेळेस काय होतं माहिती का? ज्या वेळेस पॉझिटिव्ह एनर्जी असते किंवा निगेटिव्ह एनर्जी असते तर आपली दिव्य शक्ती काय करते माहिती का? आपल्याला सावध करते. बघ कोणतरी आलं बघ तू. पण जोपर्यंत आपल्याला दिव्य दृष्टी येत नाही, जोपर्यंत आपले ज्ञान इंद्रिय कर्म इंद्रियाची शक्ती वाढत नाही, तोपर्यंत आपल्याला ह्या गोष्टी दिसत नाही. पण ह्याच्या अगोदर पण एक गोष्ट, जोपर्यंत ते गुरु काय करतो माहिती का? जेव्हा कान फुकण्याची विधी झाल्यानंतरून त्याला साधनाद्वारे असं विधान देतो त्याला की त्याचं पहिलं शरीर एकवट होतं. काय होतं? शरीर एकरण म्हणजे शरीराची एकाग्रता, शरीरावरती नियंत्रण करणं. कशावरती नियंत्रण करणं? शरीरावरती. त्यानंतर गुरु काय करतो माहिती? शरीरावरती नियंत्रण केल्यानंतर मग आत्मशक्ती कशी जागृत करायची